स्टार्ट करतोय. सो वन्स अगेन व्हेरी वार्म वेलकम, व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. तर या ठिकाणी आपण सुपरपोजिशन ऑफ द वेव्ह जो की 6वा चॅप्टर आहे आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. इम्पॉर्टंट कशासाठी रे? एकदम छोटासा चॅप्टर आहे, इझी चॅप्टर आहे आणि त्याच्यानंतर 6 मार्क आपल्याला भेटणार आहेत. ओके, तर याच्यामध्ये आपण काही कॅन यू रिकॉलचे क्वेश्चन स्कोर अप केले. याच्यामध्ये आपण सर्वप्रथम वेव्ह मोशन बघितलं होतं. वेव्ह मोशन म्हणजे काय असतं? काही नसतं. काय असतं? काहीच नसतं सर. एक पिरियॉडिक किंवा ऑसिलेटरी डिस्टर्बन्स असतो आणि तो जो डिस्टर्बन्स असतो तो ट्रॅव्हल होत असतो मीडियम मध्ये, बट त्याची सर काही ना काही स्पीड असते. ओके, त्या डिस्टर्बन्सलाच आपण काय म्हणलेलं आहे? त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे? वेव्ह मोशन म्हणलं होतं सर. वेव्ह पल्स म्हणजे काय असतं? एखादा डिस्टर्बन्स जर शॉर्ट ड्युरेशन ऑफ टाइम साठी होत असेल तर त्याला आपण वेव्ह पल्स म्हणलं होतं. जसं की हृदयाचे ठोके, बरोबर आहे. मी तुम्हाला काल ईसीजीचा ग्राफ प्लॉट केलता. ईसीजी म्हणजे इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. ओके, झिगझॅग. येस, सर्वांना आठवते कालचं लेक्चर. त्याच्यानंतर कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्ह बघितलं. पिरियड काय असतं, फ्रिक्वेन्सी काय असतं, वेलोसिटी काय असतं, त्याच्यानंतर अँप्लिट्यूड काय असतं, वेव्हलेंथ काय असतं, या गोष्टी आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केल्या. सर्वांना खूप चांगल्या पद्धतीने समजलेल्या आहेत. त्याच्यानंतर आणखीन आपण कॅन यू रिकॉलचे काही क्वेश्चन डिस्कस केले, जसं की मेकॅनिकल वेव्ह काय असतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय असतं. ओके, आणि डिफरन्स दोघांमधला काय आहे, आणि त्याच्यानंतर लास्ट डेफिनेशन आपण स्टडी केली, साऊंड वेव्ह होता क्या है. ओके, ये भी हमने डिस्कस किया था. चला ठीक आहे, याच्यानंतर पुढचा इम्पॉर्टंट पॉइंट बघायचा आहे जो की एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो. तर सर्वांनी मस्त पैकी आपल्या सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायचं या ठिकाणी. यार माझं बी अक्षर तसं चांगलंच आहे, बट मला एक गोष्ट कळली नाही शेवटपर्यंत. माझं अक्षर एवढं चांगलं होतं तरी पण माझा वर्गामध्ये दुसराच नंबर यायचा. मला ही गोष्ट कळलीच नाहीये शेवटपर्यंत. ओके, बट ठीक आहे, असो. तर या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणजे काय? यस, बिल्कुल सही बात है. जिसको जिसको अपना अपना अक्षर कैसा लगता है, अच्छा लगता है. यस, वा वा, क्या बात है. हा, मग तसं झालं माझ्यासोबत 10वीला असताना. यस, पण तेवढं बी खराब नाही, चांगलं आहे ना अक्षर. काय म्हणता सर्वजण? बेस्ट आहे ना वैभव? ओके, चला ठीक आहे. मला वाटतंय वैभव थोडा आज लाजत आहे वाटतंय. कुठं बसलाय वैभव? वैभव क्लासमध्ये आहे का घरी आहे? सर बाहेर आहे. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, हा चालतंय. तर या ठिकाणी पुढचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. तर क्वेश्चन लिहून घेता सर्वांनी. क्वेश्चनच्या ऐवजी काय करा, डायरेक्टली कन्सेप्टचं नाव लिहा. ओके, किंवा डायरेक्टली क्वेश्चनच्या स्वरूपात लिहिले तरी चालेल, बट ठीक आहे. या ठिकाणी नोट्स मध्ये मी कन्सेप्टचं नाव लिहिलंय, त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होऊ नये. ओके, तर या ठिकाणी आज आपल्याला डिस्कस करायचंय प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणजे काय असतं. तर या ठिकाणी मी टायटल लिहित आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. तुम्ही पण माझ्यासोबत लिहा. प्रोग्रेसिव्ह वेव्ह और ट्रॅव्हलिंग वेव्ह, यालाच आपण काय म्हणतो असतो? ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणत असतो. आता ही प्रोग्रेसिव वेव किंवा ट्रॅव्हलिंग वेव क्या होता है, ये अभी अभी हमें क्या करना है, डिस्कस करना है. तर ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगू का, प्रोग्रेसिव वेव असेल किंवा यालाच आपण ट्रॅव्हलिंग वेव म्हणतो. हाँ सर, ये तो हमें दिख रहा है, लेकिन ये जो बात है ना, ये बात आप किसी को मत बताइए, बिल्कुल नहीं बताने का. ये जो बात है प्रोग्रेसिव वेव और द ट्रैवलिंग वेव, ये हमने 11th स्टैंडर्ड में साउंड चैप्टर में हमने स्टडी किया था. ओके, लेकिन हमें पता है कोरोना एंड लब लब ऑल द थिंग्स. ओके, सो बिकॉज ऑफ दैट आपका जो लेक्चर है ये नहीं हुआ था. ओके, म्हणजे कॉलेजचं लेक्चर असेल किंवा आपलं ट्युशन असेल ते नाही झालं. तर या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव, डोंट वरी अबाउट इट, मी सांगेल. तर प्रोग्रेसिव्ह वेव म्हणजे काय असतं? तुम्हाला वेव तर माहित आहे. हा सर, कालच आपण स्टडी केलं. वेव मोशन म्हणजे काय असतं? काही नाही सर, एक ऑसिलेटरी डिस्टर्बन्स असतो आणि तो जर एखाद्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होत असेल विथ अ फायनाईट स्पीड, त्याला आपण काय म्हणलं होतं रे? वेव मोशन म्हणलं होतं. जी सर, बिलकुल सही बात आहे. ओके, मग याच्यामध्ये आता बघा प्रोग्रेसिव्ह वेव म्हणजे असतं काय आहे. ओके, आता जर समजा एखादी वेव आता ही ट्रॅव्हल होत आहे. ओके, यू नो नागोबा, या ठिकाणी नागोबा दिसत आहे सर्वांना. तर या ठिकाणी ही वेव ट्रॅव्हल होत आहे विथ अ फायनाईट स्पीड. जर समजा राजांनो या वेवचं जर अँप्लिट्यूड कमी जास्त होत नसेल किंवा या वेवचं जर अँप्लिट्यूड काय असेल, अँप्लिट्यूड कॉन्स्टंट असेल, तर अशा टाईपच्या वेवला, अशा टाईपच्या वेवला काय म्हणायचं? प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणायचं किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणायचं.
म्हणजे या ठिकाणी सर अँप्लिट्यूड कमी जास्त होत असतं का? बघा, या ठिकाणी एक वेव्ह सांगतो, या ठिकाणी ही वेव्ह प्रोपोगेट होत आहे. मला सांगा, या वेव्हचं रे अँप्लिट्यूड ग्रॅज्युअली कमी होत आहे ना. सर्वात जास्त अँप्लिट्यूड स्टार्टिंगला होतं. क्या बात कर रहे हैं सर? अरे यहाँ पर देखो यार, आपके आंखों से देखो. बघा या ठिकाणी सर्वात जास्त अँप्लिट्यूड दिसतंय सर्वांना. या ठिकाणी बी आहे सर, या ठिकाणी बी आहे. ओके, मग हे अँप्लिट्यूड काय व्हायले रे? कमी कमी व्हायलंय? येस, दिसायलंय. हे बघा व्हायलंय का कमी? यस, मग या ठिकाणी अँप्लिट्यूड ग्रॅज्युअली डिक्रीज आहे. ओके, त्याच्यानंतर काही याच्यामध्ये अँप्लिट्यूड ग्रॅज्युअली इन्क्रीज पण होऊ शकतं. ओके, त्याच्यानंतर आपले जे ईसीजी असतो, इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असतो, याच्यामध्ये कधी कधी अँप्लिट्यूड जास्त असतं, कधी कधी अँप्लिट्यूड कमी, आणखीन जास्त असतं, आणखीन कमी. तर या टाईपच्या वेव्हला आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणू शकत नाहीये. ट्रॅव्हलिंग वेव्ह आपण म्हणू शकत नाहीये. मग कशाला म्हणायचं? आता ही जी स्टार्टिंगची जी तुम्हाला वेव्ह सांगितली, ज्या वेव्ह मध्ये किंवा जर एखाद्या वेव्हचं प्रोपोगेशन होत असेल तर थ्रू आउट द अँप्लिट्यूड चेंज होत नसेल, म्हणजे अँप्लिट्यूड कॉन्स्टंट असेल, तर अशा टाईपच्या वेव्हला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह. ओके, मग याची डेफिनेशन बघा कशा पद्धतीने दिलेली आहे. तुमच्या बोर्डाच्या पुस्तकात याची डेफिनेशन खूप अवघड पद्धतीने दिलेली आहे, म्हणजे खूप लेंथी डेफिनेशन दिली यार. त्याच्यानंतर बाकीचे बी मी काही बुक रेफर केले, जसं की बाकीचे पब्लिकेशन असतील त्याच्यामध्ये पण खूप अवघड डेफिनेशन आहे. बट एक डेफिनेशन मला सापडलेली आहे बायजूस पब्लिकेशन मध्ये, तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने डेफिनेशन दिलेली आहे बघा. तर ती डेफिनेशन मी घेतलेली आहे. ओके, तर त्यांनी काय म्हणलंय बघा, अ वेव्ह विच ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली. हा, एनसीआरटी मध्ये पण ही डेफिनेशन खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी दिलेली आहे. ओके, बट बोर्डाची थोडी जरा लेंदी आहे. डेफिनेशन आहे. मला म्हणजे तुम्हाला दोन्ही बी डेफिनेशन सांगतो, पण ती डेफिनेशन अवघड आहे. ओके, आपल्याला सोपी करायची डेफिनेशन. हा, तर या ठिकाणी बघा काय आहे, अ वेव्ह विच ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन अ मीडियम इन द सेम डायरेक्शन बट विदाउट चेंजिंग इन इट्स अँप्लिट्यूड. जर समजा त्याच्या अँप्लिट्यूड मध्ये चेंज होत नसेल, एखादी वेव्ह ट्रॅव्हल होत आहे. बघा डेफिनेशन काय सांगितले त्यांनी, पहिल्यांदा लिहून देऊ का तुम्हाला, त्याच्यानंतर डबल एकदा एक्सप्लेन करून सांगू. ओके, चला ठीक आहे. तर सर्वात पहिल्यांदा डेफिनेशन लिहून घ्या. मेन तर शब्द सर्वांना कळलेला आहे. द अँप्लिट्यूड डज नॉट चेंज विथ द टाइम, किंवा एम्पलीट्यूड रिमेन्स कांस्टेंट आपण त्याला म्हणतो. ओके, चलो ठीक है, फटाक से हमें डेफिनेशन लिखना है. चलो ठीक है, राइट डाउन द डेफिनेशन. अ वेव विच ट्रैवल्स कंटिन्यूअसली. डेफिनेशन. A wave which travels continuously. Okay, continuously in a medium. In a medium in the direction of propagation of wave, किंवा in the same direction म्हणू शकता. In the same direction. In the same direction without changing its amplitude. बघा सर्वात महत्वाचा शब्द आहे without changing its amplitude. जर समजा त्याचं amplitude चेंज होत नसेल, without changing its amplitude. Amplitude is called, त्याला काय म्हणायचं, is called progressive wave. ओके, is called as the progressive wave म्हणायचं लक्षामध्ये. आता बघा तुम्हाला डेफिनेशन कळलीच असेल. जर समजा एखादी वेव्ह ट्रॅव्हल होत असेल कंटिन्युअसली इन अ मीडियम बट त्या सेम डायरेक्शनला, म्हणजे सेम डायरेक्शनला म्हणजे जर समजा या ठिकाणी आता या डायरेक्शनला, ओके, या डायरेक्शनला वेव्ह ट्रॅव्हल होत आहे, याचा अँप्लिट्यूड बी या डायरेक्शनला आहे. तर या ठिकाणी बघा, अ वेव्ह विच ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन अ मीडियम इन द सेम डायरेक्शन बट विदाउट चेंजिंग इट्स अँप्लिट्यूड. त्याचा अँप्लिट्यूड जर चेंज होत नसेल तर अशा वेव्हला आपण काय म्हणतो, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणतो. ओके, त्याच्यानंतर ही झाली डेफिनेशन. तर या ठिकाणी डेफिनेशन नंतर आपण पुढचा एक क्वेश्चन बघणार आहोत. तर सर्वांनी डेफिनेशन आय होप लिहिली असेल. सर्वांना कळली का डेफिनेशन? मला यस ऑर नो सांगा बरं. यस, रचना. येस सर. ओके, व्हेरी गुड बेटा. त्याच्यानंतर आता क्लासवाले मुलं, यस समजले असेल क्लासवाल्याला. हा, येस येस, बघा बघा माना हलवता. यस समजले, म्हणजे मला दिसतंय ना, अरे सगळं दिसतंय मला. ओके, हा, सीसीटीव्ही कॅमेरा ऑन आहेत ना. यस, ओके, थँक्यू.
तर या ठिकाणी पुढचा क्वेश्चन लिहा सर्वांनी. राईट ऑन द नेक्स्ट क्वेश्चन. State the characteristics of the progressive wave. Okay, write down the question. State the characteristics of the 2 मार्काचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. State the characteristics of the progressive wave. ओके, आता कॅरेस्टॅटिक्स म्हणजे काय असतं माहिती आहे का तुम्हाला? कॅरेस्टॅटिक्स म्हणजे असतं प्रॉपर्टी. ओके, याला तुम्ही ऑर मध्ये पण क्वेश्चन लिहू शकता. स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ द, यस, स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणा किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणा, कारण की प्रोग्रेसिव्ह वेव्हलाच आपण काय म्हणतो राजांनो? ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणतो. ओके, या ठिकाणी बघा लिहिलं ना मी, धडधडीत लिहिलंय. कसं लिहिलंय? धडधडीत लिहिलंय. ओके, हा, चला ठीक आहे. तर या ठिकाणी याला ऑर मध्ये क्वेश्चन लिहा मस्त पैकी. स्टेट द प्रॉपर्टीज ऑफ, state the properties of traveling wave. ओके, ट्रॅव्हलिंग वेव्ह म्हणा यार किंवा याला प्रोग्रेसिव्ह. ओके, सो याच्या कॅरेस्टॅटिक्स काय आहेत? सर्वात पहिली कॅरेस्टॅटिक्स म्हणजे माहिती आहे सर्वांना. ओके, कोणती कॅरेस्टॅटिक्स रे? यस, याचं सर अँप्लिट्यूड कमी होत नाहीये, म्हणजे अँप्लिट्यूड कॉन्स्टंट राहतं. पण याच्या व्यतिरिक्त काही प्रॉपर्टी आहेत, त्या प्रॉपर्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहे. तर पहिली प्रॉपर्टी बघा, इच पार्टिकल्स इन अ मीडियम एक्झिक्यूट द सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन. आता जर समजा एखादी प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल, काय सांगतोय मी या ठिकाणी, जर समजा एखादी प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल, आता ऍक्च्युअल मध्ये प्रोग्रेसिव्ह वेव्ह आलेली नाहीये, तुम्ही कन्सिडर करू शकता, बिकॉज या ठिकाणी फास्टपणे ड्रॉ केलेला आहे. म्हणजे याचं अँप्लिट्यूड काय आहे? याचं अँप्लिट्यूड कॉन्स्टंट आहे थ्रू आउट. ओके, तर या ठिकाणी जर एखादी प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल किंवा ट्रॅव्हलिंग होत असेल, ओके, किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह असेल, तर त्याचं, ओके, काय सांगतोय मी या ठिकाणी बघा, इच पार्टिकल इन अ मीडियम एक्झिक्यूट द सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन. तर या मीडियम मधला तुम्ही कोणता बी पार्टिकल घ्या, तर तो सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन म्हणजे एक्झिक्यूट करत असतो. ओके, एक्झिक्यूट करणे म्हणजे त्या ठिकाणी परफॉर्म करत असतो. ओके, आता या ठिकाणी समजा हा जर पार्टिकल ट्रान्सवर्स व्हायब्रेशन परफॉर्म करत असेल, तर इथला पार्टिकल लॉंगिट्युडनल व्हायब्रेशन परफॉर्म करणार नाहीये. पुढचा पण पार्टिकल काय करेल? ट्रान्सवर्स व्हायब्रेशनच परफॉर्म करेल. म्हणजे काय? ऑल द पार्टिकल्स इन द प्रोग्रेसिव्ह वेव्ह एक्झिक्यूट किंवा परफॉर्म द सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन. म्हणजे ऑलला मी इच लिहू शकतो. यस, सर्वात पहिला पॉईंट सर्वांना समजलाय. चला ठीक आहे, राईट ऑन द फर्स्ट पॉइंट. Each particle, okay, each particle in a medium, each particle in a medium, each particle in a medium execute the, execute the same type of vibration, same type of vibration. ओके, लक्षामध्ये इच पार्टिकल, जेवढे पार्टिकल या ठिकाणी प्रेझेंट आहेत, तर ते सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन एक्झिक्यूट करत असतात. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी काय बघा, ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स ऑफ द मीडियम, एक मिनट फक्त, लेकिन आप लोग सोचेंगे की सर का 1 मिनिट क्या है. ओके, हाँ, तर या ठिकाणी पहिला पॉइंट आय होप सर्वांना समजला असेल. इच पार्टिकल इन अ मीडियम एक्झिक्यूट द सेम टाइप ऑफ व्हायब्रेशन. सेकंड पॉइंट काय सांगतो बघा, ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स ऑफ द मीडियम हॅव द सेम अँप्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी. आता या ठिकाणी जर समजा प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल, तर जेवढे बी पार्टिकल या प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये प्रेझेंट आहेत, तर सर्वाचा टाइम पिरियड म्हणजे कॅपिटल टी, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी म्हणजे एन, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी अँप्लिट्यूड म्हणजे ए. म्हणजे अँप्लिट्यूड तर कॉन्स्टंट सर्वांचा असणारच आहे, प्रत्येक पार्टिकलचं अँप्लिट्यूड सेम तर असणारच आहे. बट त्या पाठोपाठ या ठिकाणी राजांनो फक्त अँप्लिट्यूडच कॉन्स्टंट नसते, हा, दुसरंही कॉन्स्टंट असते. यस, काय कॉन्स्टंट असते मग या ठिकाणी? फ्रिक्वेन्सी बी असते आणि टाइम पिरियड बी असतो. यस, येते लक्षामध्ये. सो दिस इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे बघा, सेकंड प्रॉपर्टी मध्ये या ठिकाणी डबल एरो मारून लिहितो. ओके, ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स ऑफ द मीडियम. ठीक आहे, माझ्यासोबत लिहून घ्या तुम्ही पण. ऑल व्हायब्रेटिंग पार्टिकल्स, all vibrating particles
in a medium have the same amplitude, amplitude नंतर काय सांगितलं तुम्ही, फ्रिक्वेन्सी. यस, सेम amplitude कॉमा फ्रिक्वेन्सी अँड सगळ्यात शेवटी काय येणार आहे, अँड टाइम पिरियड. ओके, अँड टाइम पिरियड. यस, ठीक आहे, लक्ष सर्वांच्या. ओके, चला राईट ऑन द सेकंड पॉइंट. त्याच्यानंतर तिसरी प्रॉपर्टी काय सांगते राजांना बघा, द फेज चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू द अनदर पार्टिकल. आता या ठिकाणी सर्वांना सगळ्यात छोटी प्रॉपर्टी म्हणजे तिसरी प्रॉपर्टी वाटत आहे. ओके, तर या ठिकाणी मी पहिल्यांदा लिहून देतो, त्याच्यानंतर तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. ओके, सो राईट ऑन द थर्ड प्रॉपर्टी, द फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. ओके, या ठिकाणी प्रत्येक पार्टिकलचा फेज हा वेगळा असतो, चेंज होत असतो. द फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल, म्हणजे या ठिकाणी फेज हा प्रत्येक पार्टिकलचा वेगवेगळा असतो. आता फेज म्हणजे असतं काय, व्हॉट इज द फेज, आपण शिकलेलं आहे. कुठे शिकले रे, ऑसिलेशन नावाच्या चॅप्टर मध्ये शिकले राजांनो, फेज क्या होता है. यस, एनीवन, कोणाला आठवतंय का फेज काय असतो? कम ऑन यार, विसरून गेले, इतके दिवस झाले सर ऑसिलेशनला धावणं. आम्हाला तर काय म्हणजे काल काय खाल्लंय आम्ही ते आम्हाला लक्षात नाहीये. ठीक आहे, डोंट वरी अबाउट इट. ओके, जब एसपी सर यहाँ पर है तो डरने की क्या बात है. ओके, तर या ठिकाणी बघा राजांनो, फेज काय असतो, फेज म्हणजे असतो त्याचा स्टेट. ओके, किंवा त्याची पोझिशन, म्हणजे त्या पार्टिकलची पोझिशन कुठे आहे, त्या पार्टिकलची स्टेट काय आहे, किंवा त्या पार्टिकलचा अँगल काय आहे. मॅथमॅटिकल भाषेमध्ये फेजला अँगल म्हणायचं, फिजिक्सच्या भाषेमध्ये फेज म्हणजे त्याची पोझिशन कुठं आहे. ओके, केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये तुम्ही स्टेटला म्हणजे फेजला स्टेट म्हणू शकता, काही हरकत नाही. ओके, तर या ठिकाणी फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल, जर समजा प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल किंवा ट्रॅव्हलिंग वेव्ह असेल, तर या ठिकाणी हा पार्टिकल इथं आहे तर याचा फेज वेगळा असतो, आणि दुसरा पार्टिकल इथं आहे तर त्याचा फेज वेगळा असतो. म्हणजे या पार्टिकलचा फेज, आणि याची पोझिशन वर आहे ना, एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, मग याची मिडलला आहे, बिटवीन द मीन पोझिशन अँड द एक्स्ट्रीम पोझिशन, मग त्याची पोझिशन वेगवेगळी आहे ना. म्हणजे सांगायचंय काय, प्रत्येक पॉइंटची पोझिशन वेगळी आहे, फक्त त्याने लँग्वेज थोडी हार्ड यूज केलेली आहे. ओके, कारण की हा स्टँडर्ड वर्ड आहे फेज, आणि एक्झाम मध्ये पण फेजच विचारलं जातं. ओके, सो द फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल, म्हणजे प्रत्येक पार्टिकलची पोझिशन ही वेगवेगळी असते. यस, गॉट दिस, सर्वांना समजलंय. ओके, त्याच्यानंतर आता फोर्थ नंबरचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, याला मी रब करतोय. यस रचना, थँक्यू. हा, फोर्थ नंबरचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे. चल रे बाबा, जल्दी फटाफट. पेन चेंज. हा, फोर्थ नंबरचा पॉइंट काय बघा, द पार्टिकल्स अटेन्स मॅक्सिमम वेलोसिटी व्हेन दे पास थ्रू अबाउट देअर मेन पोझिशन. आता बघा फोर्थ नंबरचा पॉइंट काय सांगतोय, या ठिकाणी प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. हा सर प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, म्हणजे एखादा पार्टिकल जर मेन पोझिशन पासून जात असेल, म्हणजे सर अरे म्हणजे काही नाही, इकडे लक्ष द्या. या ठिकाणी एक्स्ट्रीम पोझिशन आहे. हा सर इथे एक एक्स्ट्रीम पोझिशन आहे, आणि त्याच्यानंतर इथे एक एक्स्ट्रीम पोझिशन असते ना. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं 2 एक्स्ट्रीम पोझिशन असतात. ओके, आणि त्याच्यानंतर ही मीन पोझिशन आहे. म्हणजे पार्टिकल जेव्हा मीन पोझिशन मधून पास होतोय तर मीन पोझिशनला त्याची वेलॉसिटी मॅक्सिमम असते. ओके, ही गोष्ट आपण ऑसिलेशन मध्ये पण बघितलेली होती. तर पार्टिकलची वेलॉसिटी मॅक्सिमम कुठं असते, मेन पोझिशनला असते, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम असते. म्हणजे या ठिकाणी पॉइंट काय येणार आहे, द पार्टिकल्स अटेन्स मॅक्सिमम वेलॉसिटी. पार्टिकल मॅक्सिमम वेलॉसिटी कधी अटेन करेल, व्हेन दे पास थ्रू अबाउट देअर मेन पोझिशन. म्हणजे पार्टिकल जर अबाउट मेन पोझिशन पास होत असेल तर त्या ठिकाणी तो मॅक्सिमम वेलॉसिटी अटेन करणार आहे. यस, समजलाय सर्वांना पॉइंट हा. ओके, चला ठीक आहे, लिहून घेऊया. The particles attains the maximum velocity. The particles attain maximum velocity, comma, when they pass through
pass through about their main position, when they pass through about their main position, when they pass through about their main position. ओके, चला ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला बघायचं आहे बघा. ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह एनर्जी इज ट्रान्सफर्ड अलॉंग द वेव्ह, देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर. म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल किंवा कोणत्याही टाईपची वेव्ह असू द्या यार, जर समजा वेव्ह प्रोपोगेट होत असेल, वेव्ह ट्रॅव्हल होत असेल, तर त्या ठिकाणी एनर्जी ट्रान्सफर होते, नॉट द मॅटर. म्हणजे मॅटरचं ट्रान्सफर होत नाहीये, एनर्जीचं ट्रान्सफर होतंय. ओके, सो दिस इज द नेक्स्ट पॉइंट, दॅट इज द 5th नंबर पॉइंट. तर या ठिकाणी लिहितोय मी ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. ओके, राईट डाऊन माझ्यासोबत लिहून घ्या. ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. आता हा जो क्वेश्चन आहे तो थोडा थेरॉटिकल आहे. सो ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ wave, energy is transferred along the wave. Energy is transferred along the wave. Okay, energy transfer होते along the wave. There is no transfer of matter. Okay, comma, there is no transfer of matter. ट्रान्सफर ऑफ मॅटर. ओके, चला ठीक आहे. आता पुढची प्रॉपर्टी. तर या ठिकाणी प्रॉपर्ट्या खूप आहेत. तसं तर तुम्हाला या ठिकाणी बघा, क्वेश्चन जर 2 मार्कासाठी विचारला तर किती प्रॉपर्ट्या लिहायच्या? 4 प्रॉपर्ट्या. जर 3 मार्कासाठी विचारला तर किती लिहिणार रे? 6 लिहिणार. येस, ऑफकोर्स, जाहीर सी बात आहे. ओके, त्याच्यानंतर आता पुढची प्रॉपर्टी आहे बघा. आता पुढच्या ज्या प्रॉपर्टी आहेत त्या तुम्हाला मी लिहून देणार नाही, कारण एवढ्या प्रॉपर्ट्या सफिशियंट आहेत, बट नोट्स मध्ये मी पूर्णपणे तुम्हाला लिहून देणार आहे. ओके, तर या ठिकाणी बघा पुढची प्रॉपर्टी काय. द वेव्ह प्रोपोगेट्स थ्रू अ मीडियम विथ अ सर्टन वेलॉसिटी. जर समजा, आणि ही डेफिनेशन मध्येच आपण सांगितलं ना. ओके, प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? एखादी वेव्ह ट्रॅव्हल होत असेल, किंवा आपण त्याला काय म्हणलं होतं, वेव्ह मोशनची पण आपण डेफिनेशन हीच बनवली होती. काय बनवली होती? अ डिस्टर्बन्स, दॅट इज द ऑसिलेटरी और द पिरियडिक डिस्टर्बन्स ट्रॅव्हल थ्रू द मीडियम विथ देअर फायनाइट स्पीड इज कॉल्ड एज, आपण त्याला वेव्ह मोशन म्हणलं होतं. मग या ठिकाणी वेव्ह मोशन होत आहे, किंवा कोणती या ठिकाणी वेव्ह असू द्या, प्रोग्रेसिव्ह असू द्या किंवा स्टेशनरी वेव्ह असू द्या. ओके, तर त्या ठिकाणी त्याची काही ना काही व्हेलॉसिटी असणारच आहे. हा, स्टेशनरी वेव्हची व्हेलॉसिटी नसते, आपण पुढे बघणार आहोत. बट कोणतीही वेव्ह असू द्या, स्ट्रिंग वेव्ह असू द्या किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह असू द्या, बट त्याला व्हेलॉसिटी असतेच. म्हणजे या ठिकाणी पुढचा पॉईंट काय येणार आहे? द वेव्ह प्रोपोगेट्स थ्रू अ मीडियम विथ अ सर्टन व्हेलॉसिटी. ओके, त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय येणार आहे बघा. प्रोग्रेसिव्ह वेव्ह आर ऑफ 2 टाइप्स. प्रोग्रेसिव्ह वेव्हचे 2 टाइप आहेत. एक आहे ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि दुसरी आहे लॉंगिट्युडनल प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, आता या ठिकाणी हे 2 टाइप तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो बघा. प्रोग्रेसिव्ह वेव्हचे ऍक्च्युअल मध्ये 2 टाइप आहेत. कोणकोणते सर? अरे, पहिली आहे ट्रान्सवर्स, याला काय म्हणायचं? ट्रान्सवर्स प्रोग्रेसिव्ह वेव्ह किंवा ट्रान्सवर्स वेव्ह म्हणा. आणि त्याच्यानंतर दुसरी आहे लॉंगिट्युडिनल. अरे, लुंगी नाही रे, लॉंगिट्युडिनल. ओके, या ठिकाणी बघा, लॉंगिट्युडिनल वेव्ह. ओके, हा. तर आता ट्रान्सवर्स वेव्ह काय असतं राजानो? ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? यू नो, दोरी. अरे, धागा आपला. बट या ठिकाणी धागा कोणता आहे? पक्का धागा आहे. ओके, कच्चा धागा नाहीये. कच्चे धागे बघा, ते सिरियलचे नाव बी काय असतात? कच्चे धागे म्हणे. कोणते की धागे? अरे, आमचे फिजिक्सचे धागे तिकडे कशाला नेले तुम्ही? हा, बघा इकडं या ठिकाणी आपण एक धागा घेतलेला आहे, बट कोणता धागा घेतलाय? कच्चा घेतलाय का? नाही सर, बिलकुल पक्का घेतलाय. ओके, मग या ठिकाणी आपण काय केलं रे? ह्याला आपण जंटली थोडं इथून आपण डिस्टर्ब केलेलं आहे, तर इथं वेव्ह जनरेट होईल अशी टाईपची. बरोबर आहे, तर या दोरीमध्ये वेव्ह जनरेट होईल. मग या ठिकाणी वेव्ह बघा या डायरेक्शनला ट्रॅव्हल होत आहे. ओके, बट पार्टिकलचं जे व्हायब्रेशन आहे ते कोणत्या डायरेक्शनला आहे रे? पार्टिकल या डायरेक्शनला व्हायब्रेट होतोय आणि त्याच्यानंतर तो खालच्या डायरेक्शनला व्हायब्रेट होतोय. म्हणजे पार्टिकलची डायरेक्शन आणि या डायरेक्शन ऑफ द वेव्ह, या दोघांची डायरेक्शन परपेंडिक्युलर आहे. तर अशा टाईपच्या वेव्हला काय म्हणायचं? ट्रान्सवर्स वेव्ह म्हणायचं. म्हणजे ट्रान्सवर्स वेव्ह म्हणजे काय? दॅट इज द ट्रान्सवर्स वेव्ह, दॅट इज द व्हायब्रेशन ऑफ particles are perpendicular to the direction of propagation of the wave. म्हणजे इन ट्रान्सवर्स वेव्ह आता पार्टिकलचं जी डायरेक्शन आहे ती अशी आहे आणि प्रोपोगेशनची डायरेक्शन इकडे आहे. अरे, वेव्ह कुठे जात आहे? लेफ्टला जाते. बरोबर आहे, मान्य आहे सर्वांना? ओके, समजते ना सर्वांना? वेव्ह कुठे जाते? बघा इकडं लेफ्टला जाते आपली वेव्ह.
यस, आणि पार्टिकलची डायरेक्शन या डायरेक्शनला आहे किंवा या खाली डायरेक्शनला आहे, म्हणजे अपवर्ड डाऊनवर्ड डायरेक्शन आहे पार्टिकलची, आणि या ठिकाणी लेफ्ट टू राईट डायरेक्शन, सॉरी राईट टू लेफ्ट डायरेक्शन आहे वेव्हची. ओके, म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे काय? दॅट इज द व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स आर परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन, याला म्हणायचं ट्रान्सव्हर्स वेव्ह. त्याच्यानंतर लॉंगिट्युडनल वेव्ह, समजा वेव्ह जर या डायरेक्शनला जात असेल तर पार्टिकल माहित आहे का हे असे ट्रॅव्हल होतात. ओके, असे ट्रॅव्हल होतात इथे लक्षामध्ये, तर याला काय म्हणायचं? लॉंगिट्युडनल वेव्ह. अरे तुम्हाला नागोबा माहितीये? नागोबा, यु नो नागोबा, साप रे, साप माहितीये सर्वांना? हा, यस, साप. मला सांगा सापाची डायरेक्शन कोणती आहे? समजा या ठिकाणी साप आहे. ओके, दिस इज द साप, कन्सिडर याला साप, याला साप कन्सिडर करा. आता माझी ड्रॉइंग तेवढी गडबडीत तेवढी फास्ट येणार नाहीये. ओके, या ठिकाणी साप काही जाड नसतोय, बट ऍक्च्युअल मध्ये दिस इज द शेफ्टी ऑफ द साप. ओके, तर ही सापाची शेफ्टी आहे असं लक्षात ठेवा, आणि या ठिकाणी सापाचा हेड आहे. ओके, तर या ठिकाणी बघा राजांनो, सापाची डायरेक्शन ही आहे. ओके, बट साप हा जमीनला कसा आहे रे? एकदम पॅरलली जात आहे. इमॅजिन करा. येस, याले लक्षात सर्वांच्या. ओके, तर या वेव्हला काय म्हणायचं? लॉंगिट्युडनल वेव्ह म्हणायचं. आणि साप समजा उडत आहे, आणि उडत समजा वर खाली वर खाली. ओके, तर त्याला काय म्हणायचं? ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणायचं. आता या ऍक्च्युअल मध्ये कसं असतं माहिती आहे का? आता मी जर तुमच्या समोर असलो असतो ना, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं असतं. बट ठीक आहे, आय होप तरी पण मी खूप ट्राय केलंय तुम्हाला समजवण्याचा. समजलंय सर्वांना तरी पण? येस सर. ओके, व्हेरी गुड. तर या ठिकाणी या झाल्या प्रॉपर्टीज ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ओके, त्याच्यानंतर आपण आता जनरल इक्वेशन ऑफ द प्रोग्रेसिव्ह वेव्ह बघणार आहोत. तर मला वाटतं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर या ठिकाणी मीटिंगला मी एंड करतोय, त्याच्यानंतर लगेच सेम मीटिंगला तुम्ही जॉईन करा. ओके, चालेल, ठीक आहे.